नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण JCB 3D 1919 मॉडेलचे इंजन फाउंडेशन चेंज करणार आहोत. ते पण घरच्या घरी. कोणताही मेकॅनिकल अनुभव नसताना सुद्धा आम्ही घरच्या घरीच JCB इंजनचे फाउंडेशन चेंज केलेले आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो ते इंजन फाउंडेशन कसे चेंज करायचे ते. अगोदर मित्रांनो आपल्याला हे साईडचे जे पॅनल आहे ते पॅनल अगोदर खोलून घ्यायचे आहे. दोन्ही साईडचे ते पॅनल खोलल्याने का आपल्याला मध्ये पूर्ण क्लिअर दिसतं. मग ते खोलल्यावर आपल्याला खोलायला पण सोपं जातं मध्ये. अगोदर आम्ही हे पॅनल खोलून घेतलेलं आहे. दोन्ही पॅनल खोलून घेतल्याच्यानंतर पूर्ण असे पॅनल करून घेतलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर आपण जायचे JCBच्या खाली गेल्यानंतर त्याचा जो मेन 2 जो नट बोल्ट आहे अगोदर आपण तो खोलून घ्यायचा आहे. तो नट बोल्ट खोलून घ्यायचा आहे. तुम्हाला दाखवतो त्यांना कसा नट बोल्ट खोलायचा ते. माझ्याकडे हा ब्रॅकेटचा पाना आहे. त्या ब्रॅकेटच्या पाण्याने खोलायला ते एकदम सोपं जात आहे. ब्रॅकेटचा पाना जर असेल तर एकदम फास्टमध्ये खोललं जातं. 24 नट खोलल्यानंतर त्याला 17चे 4 नट असतात. ते नट आपण अगोदर खोलून घ्यायचं आहे. ते जे नट खोलल्याने आपलं जे इंजन बुश जे आहे ते लगे ढिल्लं मोकळं होऊन जातं. मोकळं झाल्याच्या नंतर आपण JCB इंजनला खालून जॉकच्या इंजनला चेंबरला खालून जॉक लावायचा आहे. जॉक लावायच्या अगोदर त्याला लाकडाचं डिंबरं लावायचं आपण विसरायचं नाही. लाकडाचं डिंबरं लावल्याचा फायदा आहे की आपलं जे इंजन चेंबर आहे ते जॉकने मध्ये चपत नाही. आपण जर डिंबरं लावलं नाही तर ते इंजनमध्ये चेंबर चपतं. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही ते त्याचे 4 जे नट आहे ते नट आम्ही खोलून घेतलेले आहे. ते 24चा नट आहे मित्रांनो. तो नट खोलून मोकळा केलेला आहे. तो नट आपल्याला अगोदरच बाहेर काढून घ्यायचा नाही. अगोदर 4 नट डिले करायचे आहे. त्यानंतरच आपल्याला तो नट बाहेर काढून घ्यायचा आहे. आम्ही अगोदर दोन्ही साईडचे जे खालचे नट आहे 8 नट ते नट अगोदर आम्ही ढिल्ले करून खोलून घेतले आहे. त्यानंतरच इंजिनचे जे मेन नट आहे तो नट काढला होता. तर दुसऱ्या साईडला जे पॉवर स्टिअरिंगची जी नळी असते मित्रांनो ती नळी खोलून घ्यायची आहे. कारण की ती जी नळी आहे आमच्याकडे टीप आणून नसल्यामुळे ती आम्हाला खूप अडचण करत होती. त्यामुळे ती नळी आम्ही खोलून बाजूला केलेली आहे. व आपल्या साधा रिंग पाण्याने सुद्धा आपल्याला ते खोलता येतात. असं काही आवश्यकता टीप पाण्याची आवश्यकता किंवा गोटी पाण्याची आवश्यकता नसते. व्हील पाण्याने सुद्धा रिंग पाण्यासुद्धा आपल्याला त्याला खोलता येते. हे बघा मित्रांनो, आम्ही कंपनीचे न आणता साधे लोकलचेच इंजन बुश आणलेले आहे. कारण की आम्हाला त्याचा फिट करायचा अगोदर अनुभव नसल्यामुळे आम्ही फक्त टेस्ट करता आणलेले आहे. तर जमलं तर जमलं, नाही जमलं तर मग आपण मेकॅनिकलला बोलून फिट करणार होतो. त्यामुळे आम्ही साधे बुश आणलेले आहे. व ते बघा अशा प्रकारे आपण ते खोललेल्या ठिकाणी जसे खोलले त्याच प्रकारे आपण ते बुश तिथे ठेवून घ्यायचे आहे. व त्याला 4 नट लावून घ्यायचे आहे मित्रांनो. पूर्णपणे जॉकवर घेऊन बुश आधार करून त्याच्यामध्ये बुश असे आधार केल्याच्यानंतर पूर्णपणे बुश मोकळे जाऊन बसतात. बुश मोकळे बसल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये 4 नट टाकायचे व त्याला फिट करून घ्यायचं आहे मित्रांनो. आम्ही पूर्ण अगोदर फिट करून घेतलेलं आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो, आमच्याकडे कोणती भारी टूल नसताना सुद्धा आम्ही आमच्या घरच्या घरीच पूर्ण खोललेलं आहे. ते बी आमच्या सोबतच्या साध्या रिंग पाना या पाण्यानेच आम्ही संपूर्ण बुश घरी टाकलेले आहे. आपल्याला कोणत्याही मेकॅनिकलला किंवा अनुभवी माणसाला बोलायची गरज नाही. आपण जर या क्षेत्रामध्ये नवीन असलो तर आपण खूपच अगोदर आरबळ होतो मित्रांनो की कसं होईल, काय होईल, आपल्याला जमन का नाही जमन. मित्रांनो हे खूप सोपं आहे मित्रांनो. यामध्ये काही असं अवघड काही नाही आहे की आपल्या मनामध्ये शंका येते. जर आपण जर फिट केलं तरी इंजिन वाकडं तिकडं फिट होऊ शकतं, असं काही नाही मित्रांनो. फक्त आपण बुश आणताना हे सारखे आणायचे आहे, कोणत्याही एकाच साईजचे आणायचे आहे. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही फिट करून घेतलेले आहे बुश. व आता नट टाकत आहे व मित्रांनो आम्ही टाईट करून घेत आहे. हे बघा मित्रांनो, आम्ही अशा प्रकारे नट टाकून टाईट करून घेतलेले आहे. व जो मेन नट आहे मित्रांनो 24चा तो नट बघा आम्ही पट्टी पाण्याच्या सहाय्याने टाईट करत आहे. तो फक्त
एक टाईट करताना फक्त एक लक्ष घ्यायचं आहे की आपल्याला जेवढं फुल टाईट करता येईल तेवढं फुल टाईट करून घ्यायचं आहे. ढिल्लं जर राहिलं मित्रांनो तर इंजन हायब्रेशन मारेल, त्यामुळे जेवढं फुल टाईट करता येईल तेवढं टाईट करायचं आहे मित्रांनो. या कामामध्ये दोघं जर असले तर खूपच चांगलं आहे मित्रांनो, कारण की खालून वरून एका व्यक्तीचा हात पुरत नाही मित्रांनो, त्याला सोबतीची खूप आवश्यकता आहे. दोघं जर असले मित्रांनो तर पटकन फास्टमध्ये काम होते. त्यानंतर आम्ही जिथे प्लॅस्टिकची जाळी खोललेली आहे मित्रांनो, ती आपण ढिल्ली करून घ्यायची आहे, कारण की आपलं इंजन जॉकण्यावर उचलल्यानंतर ते प्लॅस्टिकला इंजन फॅन ताडतो मित्रांनो. त्यामुळे आम्ही त्याची समोर जे फायबरचं जे पॅनल आहे मित्रांनो ते सुद्धा ढिल्लं केलं होतं. आता आम्ही ते पॅनल टाईट करत आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपण आपल्या घरच्या घरीच आपण आपल्या JCB 3TX 2019 मॉडेलचे इंजन फाउंडेशन घरीच फिट करू शकतो मित्रांनो. काही यामध्ये अवघड असं काहीही नाही आहे मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि जो कोणी नवीन या क्षेत्रामध्ये असेल त्या अशा JCB मालकाला किंवा JCB ड्रायव्हरला ऑपरेटरला हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.